अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का खैर मकदम है। आज अधिवेशन अख्ताम पजीर हो गया। बहरहाल 2 दिन आगे बढ़ाने की भी मांग भाजपा के कुछ लीडरान कर रहे थे, क्योंकि उनका कहना था कि दीगर मसाइल पर अब भी बहस बाकी है। पर आज 6 बजे जनगण मन के साथ अधिवेशन खत्म हो गया नजर। पिछले 11 दिनों में बेलगाम में रियासती वज़रात की चहल पहल, इनकी पूरा कैबिनेट ही अगर बेलगाम में था कह सकते हैं। गाड़ियों के काफिले, मुस्तकिल बस्ती सायरन, सड़कों पर बैरिकेड्स, कुछ जगहों पर इफ्तिताई इजलास तो कुछ जगहों पर मीटिंग और फिर असेंबली में बहस का नजारा भी रोजाना देखने को मिल रहा था। ट्रैफिक जाम और बड़े लीडरों की गाड़ियां गुजरने तक इंतजार करते अवाम अब हो सकता है कि राहत की सांस उन्होंने लिया होगा। शोर शराबा और चहल पहल अब शहर में धीमी नजर आएगी। कसी तादाद में पुलिस इंतजामिया बेलगाम शहर में कायम पजीर थी। हजारों पुलिस कांस्टेबल और रियासत के तमाम बड़े अफसरान अहदेदारान बेलगाम में मौजूद थे। 8000 के करीब पुलिस महकमा दिन रात अपने खिदमत अंजाम दे रहा था। पर शायद अब पुलिस महकमा भी अपने घर पहुंचकर इत्मीनान जरूर कर सकते हैं। पिछले 11 दिनों से हजारों लोग बेलगाम में रिहाइश पजीर थे। स्पीकर यूटी खादर और एक लतीफ अला बहबूदी के वजीर बिजट जमीर अहमद मुसलमानों के इजलास दरगाह मस्जिदों में नजर भी आ रहे थे। तालीमी इदारों को भी इमदाद की इत्तला हासिल हुई है। आखिरकार मौसम सरमा सेशन खत्म हुआ, पर सर्दी बढ़ रही है और आने वाले हफ्ते में और भी ज्यादा बढ़ सकती है, ऐसा मौसम महकमा की जानिब से बताया जा चुका है। खैर, इन पिछले 11 दिनों में हुआ क्या, उस पर भी एक मुख्तसर जायजा कह सकते हैं। इस बार मुस्लिम समाज की जानिब से भी एहतजाज किए गए, जिसमें उर्दू घर और नॉर्थ कर्नाटका अंजुमन की जानिब से मुतालबात पेश किए गए। नदाब फिंजर जमात की जानिब से भी रियासती हुकूमत को अपना मुतालबा पेश किया गया। सबसे अहम अगर कहा जाए तो एसडीपीआई ने एहतजाजी रैली का एहतमाम किया था, जिसमें कसीर तादाद में खवातीन भी नजर आई। अम्बेडकर जत्था के नाम से कित्तूर से बेलगाम 3 दिन रैली लेकर सुवर्ण सौदा एसडीपीआई के मेंबरान पहुंचे थे। मुसलमानों के मुख्तलिफ मसाइल पर मुतालबा भी पेश किया। आप वीडियो में देख सकते हैं। वैसे तो 25 के करीब बिल पास होने की बात कही जा रही है, लेकिन कौन सा अहम बिल और बहस हुई या फिर कौन से इजलास या तकरीबात हुए, इस पर एक रिपोर्ट। ये खाता सिस्टम लागू किया गया, जिसकी वजह से घर फाड़ा या घर पट्टी और दीगर दस्तावेजात दर्ज करने में आसानी होगी। कारपोरेशन मुलाजिमीन को तकर्रुरी नामा यानी कि अपॉइंटमेंट लेटर भी तकसीम किए गए। अस्पतालों में आयुष डॉक्टर्स की भर्ती का फैसला भी इस वक्त लिया गया। उत्तर कर्नाटक की तरक्की को लेकर भी बहस हुई। अगर मखसूस बिल की बात कही जाए तो समाजी बाइकआउट करने पर भी बिल मंजूर किया गया, और इसे अहम कहा जा सकता है, क्योंकि आजकल कुछ गांवों में धर्म जात की बुनियाद पर लोगों के घरों को बाइकआउट करने की मुहिम कुछ फिरका परस्त ज़हनियत के लोग कर रहे हैं। लिहाजा इस बिल की वजह से उन पर नकील कसी जा सकती है। सख्त कानून के तहत उन्हें रोक लगाई जा सकती है। इसी तरह इस बार का अगर खास चर्चा का मरकज जो बना रहा वो था हेट स्पीच बिल, नफरती बयानबाजी पर कानून। हेट स्पीच पर सख्त कानून सबसे अहम कहा जाए तो गलत ना होगा, क्योंकि एक मखसूस समाज, अगर सीधी बात कही जाए तो मुसलमानों को लेकर मुल्क में क्या हो रहा है सब जानते हैं, और मुसलमानों को लेकर पूरे मुल्क में टारगेट भी किया जाए। नफरती बयानात की एक बाढ़ कह सकते हैं कि हर दूसरा शख्स मुसलमानों को गाली दिए बगैर गुजारा नहीं करा। लिहाजा भाजपा ने इसकी मुखालफत की और इसे हिंदू विरोधी बताया, और भाजपा की आवाज को दबाने की कोशिश और साजिश भी की गई। पर हेट स्पीच पर सख्त कानून और कार्रवाई का भरोसा दिलाते हुए सिद्धरामैया हुकूमत ने इसे मंजूर कर ही दिया। अगर इस अधिवेशन का अहम पहलू कहा जाए तो गलत न होगा। अब इस कानून को लेकर मुल्क की सतह पर भी चर्चा जारी है। सोशल मीडिया पोस्ट, कमेंट, लाइक पर भी कार्रवाई हो सकती है, क्योंकि इस कानून में यह भी प्राविधान रखा हुआ है। अगर पहले की बात कही जाए तो कंप्लेंट होती थी, लेकिन अब खुद पुलिस मुकदमा दर्ज कर सकती है। लिहाजा ये ना समझे कि नफरती पोस्ट पर हम भी कमेंट कर दिए तो कुछ नहीं होगा, लेकिन आप भी गिरफ्त में आ सकते हैं। आप कमेंट भी कर रहे तो कार्रवाई की जा सकती है। इसमें एक और बात अहम रही कि बेलगाम जिला तकसीम का मुद्दा जोरों पर तो रहा। ढोल नगाड़े ताशे लेकर एहतजाज भी हुए। कभी गोकाक बंद, कभी चिक्कोड़ी बंद, अथनी बंद, बैलोंगल बंद, इस तरह से, क्योंकि जिला बनाने की मांग जोरों पर रही। और ऐसा लग रहा था कि शायद इस बार गोकाक और चिक्कोड़ी तो कम से कम इनका ऐलान हो सकता है इस अधिवेशन में, पर किसी तरह का कोई ऐलान इस बार सुनने को नहीं मिला। लोग इंतजार में रहे। बहरहाल चिक्कोड़ी को तो भी आखिर में जिला बनाया जा सकता है, ऐसा लोग कह रहे थे। काफी लोग सुनने की तैयारी में भी थे, लेकिन ऐलान न हो पाया। हासिल इत्तला के मुताबिक सरकारी दफ्तरों के लिए इमारतों का भी कयाम चिक्कोड़ी में अमल में लाए जाने की बात कही जा रही है। गोकाक जिले को लेकर भी बंद किया गया था। अथनी जिला की भी बात चल रही थी। उधर लक्ष्मण सऊदी ने जिला तकसीम किया तो मराठी लोग खासकर एवीएस का तसल्लुत बढ़ जाएगा, इस तरह का कयास भी लगाया। बहरहाल
बेलगाम जिले की चर्चा तो रही, पर अधिवेशन में ऐलान नहीं हो पाया। जैसा हमने पहले भी कहा कि चिक्कोड़ी का इंतजार तो रहा, पर वहां पर भी किसी तरह का ऐलान नहीं हो पाया। इसका सरकारी तौर पर कब ऐलान होगा मालूम नहीं। बेलगाम के मरकजी बस अड्डे की इफ्तिताह तो हुई थी, यानी कि पहले ही हुई थी, पर आज स्मार्ट सिटी बस अड्डे को आवाम की खिदमत में पेश किया गया। कुछ तस्वीरें आप स्क्रीन पर देख सकते हैं। कल बेलगाम कांग्रेस की जानिब से मरकजी मोदी हुकूमत की गलत पॉलिसियां और नफरती पॉलिसियों के चलते एहतजाज किया और वोट चोर गद्दी छोड़ के नारे भी लगाए गए। बहरहाल नौजवान कायद मृणाल हेब्बाड़कर, राहुल जारकिहोली, विनय नावलगट्टी और दीगर भी कांग्रेस लीडरान यहाँ पर मौजूद थे। पुलिस ने तमाम एहतजाज करने वालों को हिरासत में लेकर बाद में छोड़ दिया। भाजपा की जानिब से भी आज एहतजाज किया गया। एहतजाज करके रियासती वजीर लक्ष्मी हेब्बाड़कर की मजम्मत की। पर अजीब लगता है कि जो खवातीन आज एहतजाज कर रही थी और महिलाओं का सशक्तिकरण पर वो बात कर रही थी, क्या नीतीश कुमार के हिजाब खींचने वाली वारदात पर इन्होंने एहतजाज किया या करने का सोचा, या फिर खवातीनों को लेकर भाजपा में जो तौहीन आमोज बयान आए दिन कोई ना कोई लीडर करता रहता है, पर इस पर कभी मजम्मती एहतजाज यहाँ पर करते हुए नहीं देखा गया। मोदी के तो 15 लाख रुपए तो अब तक खाते में आने से रहे। बहरहाल चन्नमा सर्कल में भाजपा महिला मोर्चा की जानिब से एहतजाज किया गया। इन तमाम के दरमियान बेलगाम अधिवेशन आज मुकम्मल हुआ। कल से बेलगाम शहर फिर अपनी रोजमर्रा की जिंदगी गुजारता नजर आएगा। आखिर में आप देख सकते हैं कि स्पीकर यूटी खादर ने कितने बिल पास हुए, इस पर तफसीलात बताए। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा। देखते रहिए इत्तेहाद न्यूज। शुक्रिया, अल्लाह हाफिज। ದಿನಾಂಕ 19/12/2025 35 ಗಮನ ಸೆಳೆಯುವ ಸೂಚನೆ ಪೈಕಿ 24 ಸೂಚನೆಗಳ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಸದನದಲ್ಲಿ ಮಂಡಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಉತ್ತರಗಳನ್ನು ಮಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ದಿನಾಂಕ 19/12/2025 35 ಗಮನ ಸೆಳೆಯುವ ಆಯ್ತಲ್ಲ. ಈಗ 16ನೇ ವಿಧಾನಸಭೆಯ 8ನೇ ಅಧಿವೇಶನದ ಕಾರ್ಯಕಲಾಪಗಳ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ವರದಿ. 16ನೇ ವಿಧಾನಸಭೆಯ 8ನೇ ಅಧಿವೇಶನವು ದಿನಾಂಕ 8 ಡಿಸೆಂಬರ್ 2025 ಬೆಳಗಾವಿ ಸುವರ್ಣಸೌಧದ ವಿಧಾನಸಭೆಯ ಸಭಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿ 19 ಡಿಸೆಂಬರ್ 2025 ಮೇರೆಗೆ 10 ದಿನಗಳ ಕಾಲ ಸುಮಾರು 57 ಗಂಟೆ 35 ನಿಮಿಷಗಳ ಕಾಲ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ನಡೆಸಲಾಗಿದೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಿಧನ ಹೊಂದಿರುವ ಗಣ್ಯರುಗಳಿಗೆ ಸಂತಾಪ ಸೂಚನಾ ನಿರ್ಣಯ ಮಂಡಿಸಿ ಅಂಗೀಕರಿಸಲಾಗಿದೆ. ರಾಜ್ಯಪಾಲರಿಂದ ಒಪ್ಪಿಗೆ ಪಡೆದ ವಿಧೇಯಕಗಳ ಬಗ್ಗೆ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ವರದಿಯನ್ನು ಮಂಡಿಸಲಾಗಿದೆ. 2025-26ನೇ ಸಾಲಿನ ಪೂರಕ ಅಂದಾಜುಗಳ 2ನೇ ಕಂತನ್ನು ದಿನಾಂಕ 17/12/2025 ಮಂಡಿಸಿ ದಿನಾಂಕ 18/12/2025 ಮತಕ್ಕೆ ಹಾಕಿ ಅಂಗೀಕರಿಸಲಾಯಿತು. ರಾಜ್ಯ ಹಣಕಾಸಿನ ಮಧ್ಯವಾರ್ಷಿಕ ಪರಿಶೀಲನಾ ವರದಿಯನ್ನು ದಿನಾಂಕ 18/12/2025 ಮಂಡಿಸಲಾಗಿದೆ. ಭಾರತದ ಲೆಕ್ಕ ನಿಯಂತ್ರಕರ ಮತ್ತು ಮಹಾಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧಕರ ನೀಡಿರುವ ಕೆಳಗಂಡ 4 ವರದಿಗಳನ್ನು ಸದನ ಮಂಡಿಸಲಾಗಿದೆ. 2020 ಸಾಲಿನ ಧನ ವಿನಿಯೋಗ ಲೆಕ್ಕಗಳು ಮತ್ತು ಹಣಕಾಸಿನ ಲೆಕ್ಕಗಳು ಸಂಪುಟ 1 ಮತ್ತು ಸಂಪುಟ 2 ಭಾಗ 1 ಮತ್ತು 2, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಖನಿಜ ಕ್ಷೇತ್ರ ಕಲ್ಯಾಣ ಯೋಜನೆ, ಮೇಲಿನ ಜಿಲ್ಲಾ ಖನಿಜ ಪರಿಷ್ಕರಣಾ ಟ್ರಸ್ಟ್ DMFT ಒಳಗೊಂಡಂತೆ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣಾ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನಾ ಸಿವಿಲ್ ವರದಿ 2020 ಸಾಲಿನ ವರದಿಗೆ ಸಂಖ್ಯೆ 7, ಕರ್ನಾಟಕ ವಿಪತ್ತು ನಿರ್ವಹಣಾ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣಾ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನೆ ಸಿವಿಲ್ ವರದಿ 2020 ವರದಿ ಸಂಖ್ಯೆ 8, ಸಮಗ್ರ ವಿದ್ಯುತ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ IPDS ಅನುಷ್ಠಾನದ ಮೇಲಿನ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣಾ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನಾ ವಾಣಿಜ್ಯ 2020 ಸಾಲಿನ ವರದಿ ಸಂಖ್ಯೆ 9. ಈ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಧನ ವಿನಿಯೋಗ ವಿಧೇಯಕವು ಸೇರಿದಂತೆ ಒಟ್ಟು 22 ವಿಧೇಯಕಗಳನ್ನು ಮಂಡಿಸಿ ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನಸಭೆಯ ಪರಿಶೀಲನಾ ಸಮಿತಿಯ ಶಿಫಾರಸಿನಂತೆ 2020 ಸಾಲಿನ ಕರ್ನಾಟಕ ಭೂ ಕಂದಾಯ 2ನೇ ತಿದ್ದುಪಡಿ ವಿಧೇಯಕವು ಸೇರಿ ಒಟ್ಟು 23 ವಿಧೇಯಕಗಳನ್ನು ಪರ್ಯಾಲೋಚಿಸಿ ಅಂಗೀಕರಿಸಲಾಗಿದೆ. ನಿಯಮ 60 ಅಡಿ ನೀಡಿದ ಒಂದು ನಿಲುವಳಿ ಸೂಚನೆಯನ್ನು ನಿಯಮ 69 ಪರಿವರ್ತಿಸಿ ಚರ್ಚಿಸಲಾಗಿದೆ. ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕುರಿತು ನಡೆದ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ 39 ಸದಸ್ಯರು ಭಾಗವಹಿಸಿ ಸುಮಾರು 17 ಗಂಟೆ 2 ನಿಮಿಷಗಳ ಕಾಲ ಚರ್ಚೆ ನಡೆಸಲಾಗಿದೆ. 2020 ಸಾಲಿನ ಕರ್ನಾಟಕ ಭೂ ಕಂದಾಯ 2ನೇ ತಿದ್ದುಪಡಿ ವಿಧೇಯಕವನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಿ ವರದಿ ನೀಡಲು ರಚಿಸಲಾಗಿದ್ದ ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನಸಭೆಯ ಪರಿಶೀಲನಾ ಸಮಿತಿಯ ವರದಿ ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನಸಭೆಯ ಹಕ್ಕು ಬಾಧ್ಯತೆಗಳ ಸಮಿತಿಯ 2023-24 ಸಾಲಿನ ಮೊದಲನೇ ವರದಿ ಮತ್ತು 2024-25 ಸಾಲಿನ ಮೊದಲನೇ ಮತ್ತು 2ನೇ ವರದಿ, ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನಮಂಡಲ ಸಾರ್ವಜನಿಕ ಲೆಕ್ಕಪತ್ರಗಳ ಸಮಿತಿಯ 2024-25 ಸಾಲಿನ 1ನೇ ವರದಿ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನಸಭೆಯ ಸದಸ್ಯರುಗಳ ಖಾಸಗಿ ವಿಧೇಯಕಗಳ ಮತ್ತು ನಿರ್ಣಯಗಳ ಸಮಿತಿಯ 2025-26ನೇ ಸಾಲಿನ 4ನೇ ವರದಿಯನ್ನು ಸದನದಲ್ಲಿ ಮಂಡಿಸಲಾಗಿದೆ.
22 ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ಸದಸ್ಯ ಒಪ್ಪಿಸಲಾಗಿದೆ. ಸಭೆ ಮುಂದಿಡಲಾದ ಕಾಗದ ಪತ್ರಗಳ 1 ಮತ್ತು 2 ಪಟ್ಟಿಯಿಂದ ಸುಮಾರು 54 ಅಧಿಸೂಚನೆಗಳು ಮತ್ತು 78 ವಾರ್ಷಿಕ ವರದಿಗಳು, 74 ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನಾ ವರದಿಗಳು, 14 ಅನುಪಾಲನಾ ವರದಿಗಳು ಹಾಗೂ 14 ಅನುಸರಣಾ ವರದಿಗಳನ್ನು ಸದನದಲ್ಲಿ ಮಂಡಿಸಲಾಗಿರುತ್ತದೆ. ಒಟ್ಟು 2001 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲಾಗಿದ್ದು, ಸದನದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಬೇಕಾದ 135 ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಪೈಕಿ 134 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಲಿಖಿತವಾಗಿ ಉತ್ತರಿಸುವಂಥ 1974 ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಪೈಕಿ ಸುಮಾರು 1750 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲಾಗಿದೆ. ನಿಯಮ 351 ಅಡಿಯಲ್ಲಿ 180 ಸೂಚನೆಗಳನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿದ್ದು, 70 ಸೂಚನೆಗಳ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲಾಗಿದೆ. ಗಮನ ಸೆಳೆಯುವ 368 ಸೂಚನೆಗಳ ಪೈಕಿ 228 ಸೂಚನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲಾಗಿದೆ. ಶೂನ್ಯ ವೇಳೆಯಲ್ಲಿ 2 ಸೂಚನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಕೆಳಗಂಡ ಅಧಿಕೃತ ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ದಿನಾಂಕ 18/12/2025 ಸದನದಲ್ಲಿ ಮಂಡಿಸಲಾಗಿದ್ದು, ಸದನವು ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ ಅಂಗೀಕರಿಸಲಾಗಿದೆ. ರಾಯಚೂರು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ತಕ್ಷಣವೇ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೈದ್ಯಕೀಯ ವಿಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಥೆ ಏಮ್ಸ್ ಅನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲು ಭಾರತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆಗ್ರಹಿಸುವ ಬಗ್ಗೆ ಬೆಂಗಳೂರು ಮೈಸೂರು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರಿತವಾಗಿರುವ 73 ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆಯ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಅವುಗಳಿಗೆ ಕನಿಷ್ಠ 25 ಪ್ರಮುಖ ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ವರ್ಗಾಯಿಸಲು ಭಾರತ ಸರ್ಕಾರವು ಆಗ್ರಹಿಸುವ ಬಗ್ಗೆ ಕೃಷ್ಣ ಮೇಲ್ದಂಡ ಯೋಜನೆ ಹಂತ 3 UKP3 ಅನ್ನು ತಕ್ಷಣವೇ ರಾಷ್ಟ್ರ ಯೋಜನೆಯಾಗಿ ಘೋಷಿಸಲು ಕೇಂದ್ರ ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲು ಮತ್ತು ಕೃಷ್ಣ ಜಲವಿವಾದ ನ್ಯಾಯಾಧಿಕರಣ 2 KWDT 2 ಅಂತಿಮ ತೀರ್ಪಿನ ಗಜೆಟ್ ಅಧಿವೇಶನವು ಒತ್ತಾಯಿಸುವ ಬಗ್ಗೆ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಂಡಳಿಗೆ ರೂಪಾಯಿ 5,000 ಕೋಟಿ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಅನುದಾನವನ್ನು ವಿದರ್ಭ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡುವಂತೆ ಆಗ್ರಹಿಸುವ ಬಗ್ಗೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ಮತ್ತು ಇತರ ಕಚ್ಚಾ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಆಧರಿಸಿ ಉತ್ಪಾದಿಸುವ ಎಥೆನಾಲ್ ಸಾಮರ್ಥ್ಯಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ತಾರತಮ್ಯ ಮಾಡದೆ ಸಮಾನವಾದ ಎಥೆನಾಲ್ ಸಂಗ್ರಹಣಾ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಿ ರೈತರ ರಕ್ಷಣೆಗೆ ಮಾಡುವಂತೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯಿಸುವ ಬಗ್ಗೆ ಮಹದಾಯಿ ನ್ಯಾಯಾಧಿಕರಣ ತೀರ್ಪಿನ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಪೂರೈಕೆಯ ಮಹತ್ವಾಕಾಂಕ್ಷೆಯ ಕಳಸಾ ಬಂಡೂರಿ ನಾಲಾ ತಿರು ಯೋಜನೆಗೆ ಅಗತ್ಯವಿರುವ ಅರಣ್ಯ ಮತ್ತು ವನ್ಯಜೀವಿ ಮಂಡಳಿಗಳ ಅನುಮೋದನೆಗಳನ್ನು ತ್ವರಿತವಾಗಿ ಒದಗಿಸಲು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಒತ್ತಾಯಿಸುವ ಬಗ್ಗೆ ರಾಜ್ಯದ ಮೀಸಲಾತಿ ಅಧಿನಿಯಮಗಳನ್ನು ಭಾರತ ಸಂವಿಧಾನದ 9ನೇ ಅಧಿಸೂಚಿಗೆ 9 ಶೆಡ್ಯೂಲ್ಗೆ ಸೇರ್ಪಡಿಸುವಂತೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಒತ್ತಾಯಿಸುವ ಬಗ್ಗೆ ಸದನ ನಡೆಸಲು ಸಹಕರಿಸಿದ ಸಭಾನಾಯಕರ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರಿಗೆ, ಮಾನ್ಯ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರಿಗೆ, ಮಾನ್ಯ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರಿಗೆ, ಸಚಿವ ಸಂಪುಟದ ಸದಸ್ಯರಿಗೆ, ಸರ್ಕಾರಿ ಮುಖ್ಯ ಸಚೇತಕರಿಗೆ, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರಿಗೆ, ಮಾಧ್ಯಮದ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗೆ, ಇಲಾಖೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥರಿಗೆ, ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರಿಗೆ ಬೆಳಗಾವಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಸಾರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಶಾಸಕರ ಸೌಕರ್ಯಕ್ಕೆ ನಿರಂತರ ಪ್ರಯತ್ನ ಯಶಸ್ವಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಗೂ ಹಾಗೂ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿ ಸೂಕ್ತ ನಿರ್ವಹಿಸಿದ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿ ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿ ಹಾಗೂ ವಿಧಾನಸಭೆ ಸಚಿವರ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಸಿಇಒ ಅವರಿಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರಿಗೂ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ಮುಂಬರುವ 2026 ಹೊಸ ವರ್ಷ ಶುಭಾಶಯ ತಿಳಿಸಿ ಸರ್ವರ ಪರವಾಗಿ ನಾನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ.